Hello friends, good morning. How are you? Welcome back to Learn with Vaishal. आपण ह्या 8 दिवसापासून जे काही मॉडेल वर्ब बद्दल शिकतोय तर त्याचं आज आपण रिव्हिजन घेणार आहे. जसं की कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, वूड, शूड. तर ह्याचं जर आज आपण जर रिव्हिजन घेतलं तर बहुतेक काही मिस झाला असेल ते पण छान लक्षात राहील. आणि रिव्हिजन घेतल्याने काय होईल, आपला बेनिफिट हा होईल की आपण स्वतःचा कॉन्फिडन्स पाहू शकतो. तर तर आपण स्टार्ट करू, किंवा आपल्याला ह्या गोष्टींची माहिती करून घ्यायची की आपण मॉडेल शिकलोय, पण आपण खरंच त्या मॉडेलचा व्यवस्थित उपयोग करतोय का ते पण पाहू. आणि रिव्हिजन घेतल्याने आपण अजून तयारी करू शकतो. चला, लेट्स स्टार्ट बिगिन. आपण जे मॉडेल विषयी माहिती घेतोय त्या मॉडेलचा सगळ्यात अगोदर फॉर्म्युला पाहतोय. सब्जेक्ट असणार आहे, जे कोणतं मॉडेल असणार आहे ते मॉडेल येणार आहे, आणि वर्बचं फर्स्ट जे रूप आहे ते पाहायला भेटणार आहे, जे त्याला एडी नाही लागणार, एस नाही लागणार, आयएनजी नाही लागणार, काही नाही. फर्स्ट फॉर्म मध्ये तो आपल्याला दिसणार. आता सुरुवातीला आपण कॅन विषयी माहिती घेऊ. कॅन म्हणजे काय? माझ्यातली ॲबिलिटी, माझ्यातली क्षमता, समोरच्याची क्षमता, म्हणजेच कॅन विषयी आपण बोलतोय. कॅन म्हणजे मी करू शकते. तसं त्याचं जर आपण सेंटेन्स बोलू शकतो तर आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन ऑल वर्क, आय कॅन स्विम, आय कॅन म्हणजे रन फास्ट, मी पळू शकते, मी बोलू शकते, मी स्विमिंग करू शकते. आय कॅन टीच, मी शिकू शकते. आय कॅन लर्न, मी शिकवू शकते आणि मी शिकू शकते. तर अशा प्रकारे ह्या कॅन मध्ये ॲबिलिटी येते. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी शिकू शकते. नंतर आता कॅनचाच जो पास्ट मध्ये शब्द जो वापरला जातो तो म्हणजे कुड. तर मी करू शकत होतो असं कुडला सांगायचं असतं पास्ट मध्ये, आणि तितकंच पॉवरफुल मध्ये. जसं की आय आय कुड स्विम वेन आय वॉज 10 years old. मी त्यावेळेस स्विमिंग करतच होते, ज्यावेळेस मी स्विमिंग करतच होते ज्यावेळेस मी लहान 10 वर्षाची होते. तसंच आपण म्हणू आय कुड राईट अ लेटर इन इंग्लिश वेन आय वॉज स्कूल टाईम. मी इंग्लिशमधून पत्र लिहित होते कधी, ज्यावेळेस मी शाळेमध्ये होते. त्यामुळे जर आपण कुड विषयी बोलत असो तर नक्कीच विचार करायचा आहे, हे पास्ट विषयी बोलायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ॲबिलिटी क्षमता आहेच. नंतर आपण माहिती करून घेऊ शकतोय मे. मे मध्ये कदाचित, कदाचित मी करू शकेल, पण किती? 60% होऊ शकतं ते काम, म्हणजेच मे विषयी आपण बोलतो. मे म्हणजे काय? इट मे रेन टुडे, आज पाऊस येऊ शकतो. कदाचित, मे म्हणजे कदाचित. मे विषयी बोलताना कदाचित आवर्जून बोलायचं. आता मेचाच जो दुसरा भाऊ आहे तो कदाचित आहे, पण किती? 30% मध्ये लक्षात ठेवायचा, तो म्हणजे माईट. माईट मध्ये काय आहे की शी माईट कम टू मॉर्निंग, ती उद्या येऊ शकते, पण किती ते सांगू नाही शकत. का तर किती तिची येण्याची जी क्षमता नाही, येण्याची जी शक्यता आहे ती कमी आहे, कदाचित ती येईल किंवा नाही येणार. म्हणूनच आपण माईट विषयी बोलू शकतो. माईट मधून आपण दुसरे सेंटेन्स पण घेऊ शकतो. यू माईट कम माय होम, तू माझ्या घरी येशील का, आपण असं म्हणतो त्यावेळेस येणार. तर त्यावेळेस ते शक्यता कमी आहे. मी आग्रह केलाय माझ्या मित्राला, तू येतो का, तर त्यावेळेस तो येऊ पण शकतो किंवा नाही, पण त्याला जर काम असेल तर नाही येणार, पण येऊ शकेल तर डेफिनेटली येऊ शकेल. तर मे येऊ शकतात की यू मे कम माय होम, तर त्याला यावंच लागेल, पण माईट म्हटलं तर त्याची शक्यता कमी होऊ शकते. त्याच प्रकारे आपण घेऊ शकतो मस्ट. मस्ट म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवू, मस्ट म्हणजे 100% काम होणारच. आय मस्ट कम्प्लीट माय टास्क, मी नक्कीच माझा टास्क पूर्ण केला, म्हणजेच मस्ट 100% मी पूर्ण केलं. मी असं पण म्हणू शकते आय कम्प्लीट माय टार्गेट, मी माझं टार्गेट कम्प्लीट केलं. तर मस्ट म्हणजे 100% ते काम पूर्ण झालं. त्याच प्रकारे आपण शुड विषयी बोलू शकतो. शुड आपण बोलताना आवर्जून एक ट्रिक लक्षात ठेवली ती की शुड म्हणजे सल्ला. सल्ला म्हणजे जसं की आईने आवाज दिला की ते 100% काम करायचंच आहे, त्यात सल्ला असतो. म्हणजेच काय की वी शुड रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स, आपण सगळ्यांनी पॅरेंट्सचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे, त्यांना दिलाच पाहिजे. तर शुड मध्ये सल्ला येतो, आणि सल्ला म्हणजे 100% ते आपल्यासाठी खासच असतो. सल्ल्यामध्ये काहीतरी, शूड मध्ये काहीतरी गुड लपलेला आहे, असं मी आवर्जून त्या ट्रिक मध्ये सांगितलं होतं. नंतर येतं उड. उड म्हणजे आवर्जून सांगण्यात येतं की उड विषयी बोलताना हा शब्द एकदम पोलाइटली, एकदम प्रेमाने, आवड, पसंती, प्रेफरन्स आवर्जून विचारला जातो, म्हणजेच उडचा वापर केला जातो. जसं की एकदम आपण काळजीने विचारतो ना, केअर घेतो, त्या प्रकारे. की आता मी आवर्जून बोलते की यू वुड हेल्प मी, तुम्हाला मदत करणार का, म्हणजे करू शकतो का, असं एकदम तुम्हाला मदत केलीच पाहिजे असं नाही, करतो का असं. असं पण म्हणू शकते की आय वुड लाईक अ कप ऑफ टी, मला चहा आवडेल, मला पहिला चहा आवडेल. त्यातून आपण वूडचं अजून काही सेंटेन्स करू शकतो. आय वुड सम कॉफी, मला थोडी कॉफी आवडेल.
मला कॉफी घ्यायला आवडेल असं पण होऊ शकतं, किंवा आय वूड लाईक ट्रॅव्हल, मला ट्रॅव्हल करायला आवडेल. तर अशा प्रकारे आपण जे मॉडेलची माहिती घेतलेली आहे, तर मॉडेल खूप सोपे वाटायला लागले, कारण त्यांचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे आणि त्याच्यामध्ये आपण सेंटेन्स तयार करू आणि खूप छान आपल्या रोजच्या लाईफमध्ये थोडे थोडे छोटे छोटे सेंटेन्स तयार करण्याचं आपण शिकू. त्याने काय होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि मॉडेल आपण अजून छानपैकी बोलून आपल्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी वाढू शकतो. त्याच्यानंतरच आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. आज आपण जे रिव्हिजन घेतलं ते तुम्हाला नक्कीच डेफिनेटली आवडेल, कारण एक एक छोट्या स्टेप बाय स्टेप आपण पायरीने जसं पुढे जातोय आणि त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी अजून खास कळतात, तर त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स आपल्या स्वतःला जाणवेल. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. अशाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं नवीन टॉपिकसाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.